पुन्हा एकदा गणेश अद्यापर्यंत 2 सामन्यात एकही धाव या खेळाडूच्या नावावर नाही. आज यांनी नाखुश केलंय आणि इथे ना मला वाटतं बॅटचा पट्टा चालणार. पहिली धाव आले त्याच्या बॅटमधून, आजच्या दिवसातील पहिली धाव. पाहूया कर्णधाराच्या बॅटमधून पहिली धाव आले. गेल्या सत्रामध्ये या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीज पटकावली होती कर्जत खालापूर प्रीमियर लीगची. तो खेळाडू यावेळेला आता हात खोलतोय आपले. मला वाटत नाही इथे तो थांबेल. आता आलाय फटका, चौकार गेलाय. या मॅन ऑफ द मॅच पारितोषिक द्यायचं आहे रवी वाघे. मयूर वागचौरेला द्या. मागील सामन्याचा हा सुद्धा आलाय. हात खोललेत. इथून जे प्रेक्षक आहेत ना त्या प्रेक्षकांना धुमादार या मयूर वागचौरे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्या. कारण मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी या पटकन. षटकार, चौकार, षटकार. चला रवी वाघे साहेबांच्या हस्ते सुपूर्द करायची आहे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. घ्या. यावेळेला चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. सुरेख. आपण पाहिलं तर तब्बल 11 षटकार लाडिवले येथे टुर्नामेंट मध्ये या खेळाडूने 4 षटकांमध्ये 11 षटकार ठोकले होते ग्रामीण मॅच मध्ये. आणि हा तिसरा षटकार या ओव्हर मधील. 22 धावा आल्यात एका षटकात. मी म्हंटल मोठं पोटेन्शियल खेळाडूकडे. यस 23 धावा झाल्यात. केलंय कारण आता त्यांनी ताडलंय की इथे तगड्या पेसर गोलंदाजाची पिसं काढली जात आहेत फलंदाजाकडून. तर आपल्याला एक डावखुरा फिरकी गोलंदाज काढण्याची खूप गरज आहे. इथे भरत वाघे यांच्या बॅटमधून रिव्हर्स फटका आला तर आश्चर्य वाटू नये. एवढा अनुभव या खेळाडूकडे, एवढा दिग्गज अनुभव या खेळाडूकडे. 2 मॅच 2 विन. एकविरा संजय नगर ऑन टॉप लिस्ट. योगेश 11 मोहिली दुसऱ्या क्रमांकावर. तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहतोय संतोष 11 आई केळंबा संघाला तिसऱ्या क्रमांकावर. तर संतोष 11 डोलवली संघ चौथ्या क्रमांकावर. अष्टविनायक डोलवली बॉटम. एकही मॅच विन नाहीत. हा फटका फसलाय आणि पहिला मासा गळाला लागलाय. फलंदाज होईल बाद.
पाहिलं तर दोन्ही आयकॉन खेळाडू आपण यावेळेला मैदानात पाहतोय. हरिश्चंद्रनी थोडी चांगली कामगिरी केली त्या मानाने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये. या सामन्यात मात्र घणाघाती खेळी करण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू गाईड केलं जातंय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळेल, फार काही मिळणार नाही, परंतु पुन्हा एकदा स्ट्राईक करेल यावेळेला गणेश वाघे, मॅन फ्रॉम कैरे. हा खेळाडू पाहिला आपण तर ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा स्थानिक संघाकडून क्रिकेट खेळतो. फटका फसलाय, फटका फसलाय आणि बाद होईल. गणेश वाघे बॅक टू डग आउट. काही जबरदस्त फसवलंय. मी जाणलं होतं, कारण ही प्लॅनिंग आहे. अशा प्लॅनिंगने तुम्ही खेळणं खूप गरजेचं आहे. प्रशांत पवार यांनी लगेच सूत्र फिरवली आणि एका कटर गोलंदाज